अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील बजरंग सोनवणे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत। थोड्याच वेळामध्ये बजरंग सोनवणे पक्षप्रवेश करतील। पक्षप्रवेशाआधी बजरंग सोनवणे यांनी जेजुरी गडावर दर्शन घेतलेलं आहे आणि आपली भूमिका सुद्धा त्यांनी स्पष्ट केली। काही दिवसांपूर्वी निलेश लंकेंनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला, आज तुम्ही घेतायत का? अशा पद्धतीचे पदाधिकारी किंवा नेते निर्णय घेतायत, काय वाटते तुम्हाला? उत्तर मी कसं देणार? जी जमजाती ते त्यांनाच विचारलं पाहिजे आदरणीय दादांना की का होतंय, मला नाही सांगता यायचं, कारण मी माझा निर्णय काम कशासाठी घेतला मी सांगितलं। बर, काय तुमचा निर्णय घेण्यामागचं कारण काय? कारण तुम्ही आता नाही या सगळ्या याच्यामध्ये पुढची आता तुमची भूमिका काय असणार आहे? कारण लोकसभा नाही तर विधानसभा तुम्हाला दिली जाईल अशी पण एक चर्चा राजकारणात रंगताना दिसते। नाही, माझा मतदारसंघ जो केज विधानसभा मतदारसंघातून माझं नेटिव्ह आहे, त्या केज विधानसभा मतदारसंघ हा शेड्यूल कास्टसाठी रिझर्व्ह आहे, त्याच्यामुळे मला तिथं निवडणूक लढता येतच नाहीये। त्याच्यामुळे हा मुद्दा विधानसभेचा संपला। पण त्याच्या उपरही जर मला पक्षाने आदेश दिला की तुला आणखी कुठे लढायचंय जाऊन, तर मी लढेल, किंवा आता सांगितलं तुला लोकसभा लढायची मी लढेल, किंवा त्याच्यानंतर आणखी आता नाही की खाली बरेच आमदार मंत्र्यांना सुद्धा लोकसभेच्या उमेदवारी दिल्यात। आता काँग्रेसचे पण काही आमदार आहेत, विजयंती यांचं पण चाललेलं आहे। तसं सगळं आणखी काय सांगता येते कोणाकोणाचं कुठं होईल? मला सांगितलं परत तू लढायचं परत लढेल, आताही लढेल। पण या सगळ्या पक्षप्रवेशापूर्वी गेल्या काही दिवसांपासून तुमच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती, मात्र तुम्ही नॉट रिचेबल होतात, तुम्ही कुणाचे फोन उचलत नव्हता किंवा कुणाच्या संपर्कात सुद्धा येत नव्हतात, काय कारण? कुठेतरी दबाव होता तुमचा या पक्षप्रवेशासंदर्भात? नाही, मला मागच्या कुणाचाही पक्षप्रवेशावर दबाव नाहीये किंवा मी नॉट रिचेबलही नव्हतो। आपल्याला जी माहिती ती चुकीची, फक्त कालपासनं मी म्हणजे माझी तब्येत अचानक खराब झाली आणि तब्येतीचं कारण असल्यामुळं मी फक्त फोन घेऊ शकत नव्हतो, म्हणून मी फोन बंद केला। माझ्या पुण्याच्या घरी मी घरी आराम करत होतो, तिथंच डॉक्टरला बोलवलं होतं, तिथं माझ्यावर थोडेफार उपचार पण झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मी फ्रेश होऊन आज इकडे कार्यकर्त्यांना बोलवलं होतं म्हणून आलो। मला कुठला दबाव नव्हता, पण माझ्या मानसिकतेत मलाच थोडं मनामध्ये म्हणजे माझं प्रेशर मला होतं, दुसऱ्या माझ्यावर कुणाचं प्रेशर नव्हतं आणि प्रेशर कोणी टाकू शकत नाही। पण दुसरीकडे तुम्ही तुमचा पक्षप्रवेश आज होतोय, त्याचसोबतच ज्योती मेटे यांचं सुद्धा पक्षप्रवेशाची चर्चा सुरू आहे, त्या सुद्धा बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय, काय वाटतं तुम्हाला? नाही, मला ज्योतिताईंचा प्रवेश झाला का नाही झाला हे माहित नाही। एक तर त्या सज्ञ अधिकारी आहेत, त्यांचा राजीनामा झालाय का, त्यांचा प्रवेश झालाय का, ह्याच्यावर मला कसलीही माहिती नाहीये। आता तुम्हीच सांगितलं की मी नॉट रिचेबल, म्हणजे कालपासून मी घरी होतो, डायरेक्टली मी उठलो आणि डायरेक्ट निघलो इकडं, संध्याकाळी फ्रेश शूज झालो आणि सकाळी मी जेजुरीला येण्यासाठी निघलो। त्याच्यामुळे मला काही सांगता येणार नाही की ज्योतिताईंचा प्रवेश आहे का, त्या लोकसभा लढवणार आहेत का, मला याच्यावर काही सांगता येणार नाहीये। जर ते आले तर मला काय अडचण नाही, कुणीही उमेदवार असो, उमेदवाराचा माझा विषयच नाही। शेवटचा प्रश्न, तुम्ही आज जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत, कारण तुमच्या मतदारसंघातील तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी आज या ठिकाणी आलेले आहात आणि इथून तुम्ही आता पुण्याकडे रवाना होताना दिसतायत, काय सांगणार? हे सगळं शक्ती प्रदर्शन नेमकं काय संकेत काय देत आहे? नाही, मुळात माझं हे शक्ती प्रदर्शन नाहीये,